वन थिंग अबाउट एनर्जी इज कांट कॉपी अँड पेस्ट. तुम्ही एखाद्याची स्टाईल, बोलण्याची पद्धत किंवा कपडे, त्याचं कंटेंट अगदी तंतोतंत तुम्ही कॉपी करू शकता. परंतु त्याच्या बोलण्याची प्रामाणिकता, त्याच्या भावना, त्याचा आत्मविश्वास, त्याचा अनुभव, जो अनुभवातून ती व्यक्ती बोलते ती गोष्ट, आणि त्याच्या व्यक्तिमत्वातले काही पैलू, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातून येणारी ऊर्जा, ती तुम्ही कॉपी पेस्ट नाही करू शकत. म्हणून बघा, लोक बोलतात की एखाद्याचं बोलणं मनाला भिडतं किंवा मनाला स्पर्श करतं, तर एखाद्याचं बोलणं मनाला स्पर्श करून जात नाही. फरक फक्त ऊर्जेचा असतो. परंतु ते कॉपी करू शकत नाहीत द पॉवर ऑफ युअर एनर्जी. तुमच्या एनर्जीची कॉपी नाही करू शकत ते. तुम्ही खूप मेहनतीने एखादं काम केलं आणि तेच काम जसंच तसं कुणीतरी कॉपी केलंय, तर फर्स्ट टाइम खूप राग येईल, नंतर थोडंसं वाईट वाटेल. परंतु एक गोष्ट लक्षात येईल की त्याने किती जरी एखाद्याने तुमची कुठल्याही गोष्टीची कॉपी केली तरी तुमची ऊर्जा, तुमचा अनुभव, तुमचा प्रामाणिकपणा तो कॉपी नाही करू शकत. एनर्जी म्हणजे काय अशी जादू नाहीये, कुठलं मिरॅकल नाहीये. एनर्जी म्हणजे तुमची ऊर्जा, तुमचा प्रामाणिकपणा, तुमच्या भावना, तुमचा अनुभव, आणि त्यातून तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा त्याच्यामध्ये एक खरेपणा असतो, एक ऑनेस्टी असते, आणि तीच जास्त गरजेची असते लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी. दोन टीचर एकच लेसन शिकवत होते. जो धडा ते शिकवत होते तो अगदी सेम होता, फक्त एक टीचर वाचून दाखवत होते आणि दुसरे शिक्षक, दुसरे टीचर त्यांना स्टोरी रूपात त्यांच्या अनुभवातून तो धडा शिकवत होते. मध्ये मध्ये त्याला रिलेटेड असे अनुभव सांगत होते, काही स्टोरी सांगत होते. धडा तोच, शब्द तेच, वर्ग तोच, मुलं तीच, फक्त दोन शिक्षक वेगवेगळे. त्या दोन्ही टीचरांकडून, त्या दोन्ही शिक्षकांकडून ऐकताना, एका शिक्षकाकडून ऐकताना मुलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मुलं त्याच्याशी जोडली गेली होती, त्या लेसन मध्ये, त्या धड्यामध्ये मग्न झाली होती, त्या सरांशी जोडली गेली होती. आणि दुसऱ्या शिक्षकांची त्याचं कनेक्शन त्यांचं तेवढं जमलंच नाही. त्यांनी फक्त वाचून दाखवलं होतं. दोन्ही शिक्षकांनी सांगितलेली माहिती, तो लेसन सेमच होता, फरक होता ऊर्जेचा. आता आपण स्वतःची ऊर्जा वाढवायची कशी? तर स्वतःशी प्रामाणिक राहा, कोणाशी तुलना करू नका. आपण जे बोलतोय, जे करणार आहे त्याच्याशी स्वतःला जागरूक ठेवा, प्रामाणिकपणे काम करा. मला खूपदा असं जाणवतं की अजून मला हे शिकायचंय, अजून मला ते शिकायचंय. किती कमी आहेत, किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत की अजून मला बदलायच्यात. किंवा आपल्याला जाणवतं बघा, मुलांशी बोलताना किंवा आपले नातेवाईक, आपला हजबंड वाईफ सगळ्यांशी बोलताना नेहमी बघा, लक्ष द्या की आपल्यामध्ये अरे हे बदलायला पाहिजे बरं का, असं नेहमी वाटतं. खरंच स्वतःवर काम करायची खूप गरज आहे. म्हणजे ज्याला ते दिसतंय, ज्याला ती दृष्टी आहे, जेव्हा ती कबूल करण्याचं की नाही माझं ते कमी आहे बाबा, तर आहे. तर माझ्यामध्ये तर खूप गोष्टींची कमी आहे की ज्याच्यामध्ये अजून खरंच काम करायचं, आणि मी ते करतेय. परंतु स्वतःवर काम केल्यावर, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप केल्यावर खूप आनंद मिळतो. छोट्या छोट्याच गोष्टी असतात की सगळेजण बोलतायत तर कधी कधी ऐकून घेत नाही, पटकन आपण बोललो जातो. कधी कधी आपलं लक्ष त्या बोलण्याकडे असतं पण आपण एकदम पटकन वेगळाच विचार मांडतो. किंवा किंवा काय होतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालल्यात त्याच्यापेक्षा आपला विचार काहीतरी वेगळा असतो आणि तो मांडायचा असतो आपल्याला, तेव्हा आपण शांत बसतो. म्हणजे जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा बोलत नाही, जेव्हा शांत बसायला पाहिजे तेव्हा शांत बसत नाही. किती छोटीशी गोष्ट आहे. मग ह्या गोष्टी असतील, अजून खूप गोष्टी आहेत, तर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, एक वेगळाच आत्मविश्वास स्वतःमध्ये जाणवेल. मनामध्ये कोणाबद्दलही कटुता न ठेवता प्रेम ठेवूया किंवा कृतज्ञतेची भावना ठेवूया. जर कोणाबद्दल राग मनात धरून ठेवला किंवा एखाद्यानं माझ्यासाठी असं बोललं होतं, तसं केलं होतं, हे जर सतत डोक्यात ठेवलं तर चांगल्या कामापासून, आपल्या ऊर्जेपासून आपण दूर होत जातो. तर ते कटाक्षानं टाळा. कोणाच्या बद्दल मनामध्ये क्लेश, द्वेष ठेवू नका. स्वतःच्या फायद्यासाठी आहे. अशी कोणती व्यक्ती आहे का की जिची ऊर्जा तुम्हाला खूप सकारात्मक वाटते? त्यांचे अनुभव, त्यांचं बोलणं, त्यांचा प्रामाणिकपणा तुम्हाला भावतो? कमेंट मध्ये नक्की लिहा. कारण अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये वावरताना नक्कीच आपल्याला भेटत असतात. किंवा अजून सोपं करून सांगते की तुमच्या आयुष्यात असं कोण आहे की त्याची सोबत मिळाल्यावर किंवा त्याचा विचार जरी त्या व्यक्तीचा केल्यावर मन शांत होतं,
एक पॉझिटिव्हिटी जाणवते, उत्साह जाणवतो. अशा व्यक्ती तर नक्कीच प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. आणि अशाही व्यक्ती की ज्याचा नुसता विचार केला तरी चिडचिड होते, त्रास होतो, जी आहे ती एनर्जी पण निघून जाते. लाईक का की एखादी व्यक्ती तुमच्यासाठी तिला काहीच केलेलं नसतं, पण तरी त्या व्यक्तीशी बोलल्यावर, त्या व्यक्तीला पाहिल्यावर मन शांत होतं. विचार करा, त्या व्यक्तीच्या सोबत किंवा त्या व्यक्तीला ऐकल्यावर, त्या व्यक्तीला पाहिल्यावर मन शांत होत नाही, एनर्जी डाऊन होते. अशाही व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत. मग नक्की असं का होतंय हे ओळखा. त्यांच्यातला कोणता गुण किंवा एखादा अवगुण आपल्याला त्रास देतोय किंवा आपल्यामध्येच काही कमी आहेत का? आपण कोणाचा द्वेष करतोय का, रागराग करतोय का, तेही ओळखा. त्यातून जाणवेल तुम्हाला की नक्की तुम्हाला कशामुळे तुमची एनर्जी डाऊन होते आणि कशामुळे तुमची एनर्जी वाढते. लोक फक्त तुमचं बोलणं ऐकत नाहीत किंवा फक्त तुम्हाला पाहत नाहीत, तर तुमच्या भावना त्याच्या मेंदूमध्ये प्रतिबिंबित होत असतात. तुमच्या भावना त्याच्या मेंदूमध्ये ते अनुभवत असतात. जसं कोणी हसलं की आपण हसतो, कोणी रडलं की आपण थोडंसं नाराज होतो, कोणी जांभळी दिली की आपल्यालाही जांभळी येते, नकळत देतो. एखादा हसला तर नकळत आपल्या चेहऱ्यावर पण हसू येतं. यालाच म्हणतात मिरर न्यूरॉन्स. त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला कोणासोबत राहायचंय, कोणाचा विचार करायचा आहे याची जाणीव होईल आणि तो एक अवेअरनेस पण आपल्यामध्ये नक्की येईल. बरेच जण मला सांगतात की आम्ही घरात आलो ना, घरात पाऊल टाकले की खूप हसू येतं, छान वाटतं, फ्रेश, आनंदी वाटतं. काही जण असेही सांगतात की घरात आल्याबरोबर ताण जाणवतो, एक अदृश्य ताण जाणवतो. भिंती त्याच असतात, त्या वातावरणातली ऊर्जा वेगळी असते. हे लक्षात घ्या. तुमचा चेहरा कोणासारखा तरी असू शकतो, तुमचा आवाज कोणासारखा तरी असू शकतो, तुमची पर्सनॅलिटी पण कोणासारखी तरी असू शकते, पण तुमचा आत्मा, तुमची ओळख, तुमचा अनुभव ही तुमची ओळख आहे, ती इतरांसारखी नाहीये. तुमची ऊर्जा ही तुमची आहे आणि जगामध्ये ती ऊर्जा दुसरं कोणाकडे नाहीये. प्रत्येकाची वेगळी ऊर्जा आहे आणि ती कोणी कॉपी करू शकत नाही. आणि म्हणूनच दुसऱ्यांसारखं घडण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांना कॉपी करण्यापेक्षा स्वतःला घडवण्याकडे जास्त लक्ष द्या. स्वतःसारखे बना, कारण तुमच्यासारखी ऊर्जा इथं दुसऱ्या कोणामध्ये सुद्धा नाहीये. म्हणून स्वतःसारखे बना, कारण तुमच्यासारखी ऊर्जा जगात दुसऱ्या कोणाकडे नाहीये.